डीएड बीएड ह्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा ऑर्गनाईज केली जाते. तिचं नाव जे आहे ते टीईटी आहे आणि सीटीटी आहे आणि टेट आहे. अशा 3 पद्धतीच्या एक्झाम ज्या आहेत त्या ऑर्गनाईज केल्या जातात. आता ते जे आहेत ते कंडक्टिंग बॉडी जे आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. तर त्या एक्झामिनेशनमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा काय होतो, गोंधळ होतो की त्यांना डिफरन्स कळत नाही किंवा नेमकं मार्किंग सिस्टीम काय आहे किंवा एक्झामिनेशन क्रायटेरिया काय आहे, पासिंग क्रायटेरिया काय आहे किंवा मेरिट किती आहे कोणत्या कॅटेगरीला, मोड ऑफ एक्झामिनेशन काय आहे, याच्यामध्ये गोंधळ होत असतो. तर त्याच्यासाठी थोडंसं मी गाईड करते. आता पहिली जी एक्झाम आहे तिला सीटीईटी विषयी घेऊया आपण. सीटीईटी, आता सीटीईटी जी आहे तिला सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट असं म्हटलेलं आहे. आता ही जी एक्झाम जी आता ह्या ज्या एक्झाम आहेत या सगळ्या कंडक्टिंग करण्यामागे जे ते एनसीईआरटीचा याच्यामध्ये प्रमुख रोल असतो. एनसीईआरटीचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती पाहिजे, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग असं एनसीईआरटीला म्हणतात. आता ही एक्झाम जी आहे तिचं मोड ऑफ एक्झामिनेशन ऑनलाईन आहे, ऑनलाईन एक्झाम होणार आहे. परत 150 मार्काची परीक्षा ही असणार आहे. 150 मार्काची एक्झाम ही असते. कंडक्टिंग बॉडी याच्यामध्ये सीबीएसई द्वारे ही एक्झाम ऑर्गनाइज केली जाते. आता याच्यामध्ये मीडियम ऑफ एक्झामिनेशन जे मीडियम ऑफ एक्झामिनेशन हे कोणतं असणार आहे? मीडियम ऑफ एक्झामिनेशन हिंदी इंग्लिश असणार आहे, कारण केंद्रीय लेवलला परीक्षा आहे हिंदी इंग्लिश. बरं, आता हे एक्झाम कोण देऊ शकतं? तर डीएड चे विद्यार्थी देऊ शकतात, बीएड चे पण देऊ शकतात ना. आता एज्युकेशन मध्ये 3 डिग्रीज असतात, डीएड, बीएड आणि एमएड. मास्टरची पण डिग्री असते एमएड. आता हे डीएड आणि बीएड चे विद्यार्थी ही एक्झाम जे ते देऊ शकतात. मग ते पूर्णच पास पाहिजे असं काही नाही, जे अपीयर असतील ते पण देऊ शकतात, जे पास आउट झाले ते पण देऊ शकतात असं. तर याच्यामध्ये मार्किंग पासिंग क्रायटेरिया जो आहे तो ओपन कॅटेगरीला किंवा जनरल कॅटेगरीला जो आहे तो 60% आहे, म्हणजे 90 मार्क तुम्हाला पाहिजे. आणि जे रिझर्व कॅटेगरीचे त्यांना 55% मार्क पासिंगला पाहिजे, म्हणजे जवळपास 83 मार्क याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे आहेत. लक्षात ठेवा गोष्टी ना, डिफरन्स लक्षात ठेवा. सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट म्हणतात सीटीईटी, ऑनलाईन मोड ऑफ एक्झामिनेशन आहे. त्याच्यानंतर 150 मार्काची परीक्षा होणार, सीबीएसई बोर्ड थ्रू होते. मोड ऑफ एक्झामिनेशन हिंदी इंग्लिश आहे. नंतर डीएड बीएड चे विद्यार्थी देऊ शकतात आणि मेरिटचा जो क्रायटेरिया आहे तो एवढा असतो. बरं, आता याचं सिलेक्शन कुठे होतं? तर केंद्रीय विद्यालय जे असतात किंवा ज्या नवोदय विद्यालय जे असतील, जसं जवाहर नवोदय विद्यालय वगैरे आपल्या नाशिकला विखेडगाव जवळ आहे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असतात. तर केंद्रीय विद्यालय आहे देवळालीला, नाशिकचं जर सांगायचं झालं तर, किंवा इतर ठिकाणी आहेत. तर ह्या ज्या आहेत ह्या याच्यामध्ये सिलेक्शन या विद्यार्थ्यांचं होतं. एवढे जर तुम्ही क्वालिफाईड केले मार्क्स तर त्याच्यानुसार सिलेक्शन हे होत असतं. आता दुसरी जी एक्झाम आहे ती टीईटी. टीईटी आणि याच्यामध्ये याचं काय आहे ते व्यवस्थित लक्षात घ्या. आता टीईटी जे ती टीचर इलिजिबिलिटी टेस्ट आहे. टीचर इलिजिबिलिटी टेस्ट ही सुद्धा एक्झामिनेशन ऑनलाईन आहे. इथे सुद्धा 150 मार्क्सची एक्झाम जी ती होणार आहे. 150 गुणांची परीक्षा होणार आहे. ही एक्झाम एमएससी थ्रू कंडक्ट केली जाते. महाराष्ट्र स्टेट जे त्याच्या थ्रू कंडक्ट केली जाते. नंतर याच्यामध्ये मोड ऑफ एक्झामिनेशन जो आहे तो मात्र मराठी इंग्लिश आहे. लक्षात घ्या काय डिफरन्स आहे दोघांमध्ये. इथे जो पाहिलं आपण हिंदी इंग्लिश आहे, इथे जो आहे तो मराठी इंग्लिश आहे. आता ही जी एक्झाम जी आहे ती याच्यामध्ये हे सुद्धा डीएड किंवा बीएड चे विद्यार्थी देऊ शकतात. पासिंग क्रायटेरिया जो आहे तो सेम आहे, सेम ॲज इट इज सीटीईटी. त्याच्यानंतर याच्यामध्ये याचं सिलेक्शन जे असणार आहे ते राज्य पातळीवर सिलेक्शन जे ते विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये होणार आहे. तर व्यवस्थित लक्षात घ्या टीईटी आणि
CTET दोघांमध्ये लक्षात आला असेल तुम्हाला पण. बरं ठीक. आता ह्या दोघी परीक्षांपासून जी वेगळी आहे ती तिसरी जी आहे ती टॅट असं म्हणतात. आता CTETला CTET असंही म्हणतात, TETला टेट असंही म्हणतात. तिसरं जे सांगते मी ते आहे टेट, TAIT टेट. आता टेटचा तुम्ही ज्यावेळेस एखादी एक्झाम क्वालिफाईड असाल त्याचा फुल फॉर्म पण माहित असणं गरजेचं आहे तुम्हाला. MPSCचं महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. आता या नेट सेटच्या एक्झाम असतात त्यांचं पण माहिती पाहिजे. तसं टेटचा फुल फॉर्म काय? टीचर ॲप्टिट्यूड इंटेलिजन्स टेस्ट असा फुल फॉर्म त्याचा आहे. आता या दोघी ज्या पाहिल्या आपण त्याच्यापेक्षा ही वेगळी आहे. याच्यामध्ये मोड ऑफ एक्झाम ऑनलाईनच असणार आहे. गुणांची संख्या मात्र 120 मार्कांची परीक्षा असणार आहे. आता पहिले जे होते त्याच्यामध्ये 2 पेपर असणार आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. तुम्ही परीक्षेला गेले तर 2 पेपर तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहेत. इथे मात्र एकच पेपर असणार आहे, 1 पेपर. आता ही एक्झाम वेगवेगळे पोर्टल्स असतात त्यांच्या थ्रू कंडक्ट केली जाते. एक पेपर याच्यामध्ये असणार आहे, 120 मार्काची परीक्षा असणार आहे. आता याला मात्र पात्रता परीक्षा असं नाव देता येणार नाही, कारण याच्यामध्ये गुणांचं वगैरे काही याच्यामध्ये तसा क्रायटेरिया याच्यामध्ये ठेवलेला नाही. आता नंबर ऑफ स्टुडंट्स किती बसले परीक्षेला, मॅक्झिमम मार्क्स कसे अचीव झाले आणि त्याच्यानुसार जे सिलेक्शन जे ते याच्यामध्ये केलं जात असतं. आता ही परीक्षा कोण देऊ शकते? आता BEdचे स्टुडंट मात्र ही परीक्षा फिक्स देऊ शकतात. DEdचे नाही देऊ शकत, ते देऊ शकतात परंतु कोणत्या अटीवर देऊ शकतात की जे CTET क्वालिफाईड आहे. CTET किंवा CTET एक्झाम जे आहेत पास आउट आहेत प्लस BEd असे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. टेट किंवा BEdचे जे असतील ते देऊ शकतात. दोघी तिघी परीक्षांमधला डिफरन्स लक्षात घ्या. मोड ऑफ एक्झामिनेशन ऑनलाईन आहे, 120 मार्क्स, एक पेपर असणार आहे. याच्या पोर्टल्स थ्रू ऑर्गनाईज केले जातात आणि हे BEdचे विद्यार्थी देऊ शकतात. प्लस BEd प्लस PG. हे जर असेल तर मग तुमचं 11वी-12वीला ज्युनियर कॉलेजला सिलेक्शन होतं. जर तुम्ही M.Com BEd असाल, MSc BEd असं असेल, MA BEd, तर हे जे विद्यार्थी आहेत हे जर ही क्वालिफाईड झाले टेट एक्झाम तर त्याच्यानंतर त्यांचं सिलेक्शन हे 11वी-12वीला ज्युनियर कॉलेजला होत असते. तर ह्या तिघी ज्या परीक्षा सांगितल्या तुम्हाला कोणकोणत्या सांगितल्या? CTET, त्याच्यानंतर सांगितली TET आणि ही जी सांगितली टॅट. आता हे तिघांमधला डिफरन्स लक्षात ठेवा. इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, मार्किंग सिस्टीम काय आहे, मोड ऑफ एक्झामिनेशन काय आहे, मीडियम ऑफ एक्झामिनेशन काय आहे. असं हिचं मीडियम ऑफ एक्झामिनेशन काय आहे, हिचं सुद्धा मराठी इंग्लिशच असणार आहे. लक्षात घ्या, फक्त CTETचं हिंदी इंग्लिश आहे, या दोघांचं काय मराठी इंग्लिश आहे. असं लक्षात घ्या व्यवस्थित. आणि तिघांचा डिफरन्स आणि पासिंग क्रायटेरिया सुद्धा कसा आहे, वेगवेगळा आहे. ठीक आहे. तर साधारणतः आता 2025 चे आता हे 2025 सुरू झालेलं आहे. तर याच्यामध्ये जुलैमध्ये ही एक्झाम साधारणतः कंडक्ट होईल. आता ह्या एक्झामिनेशनच्या डेट्स वगैरे डायरेक्टली फिक्स असं अनाऊन्स करणं थोडं चुकीचं होऊ शकतं, कारण त्याच्यामध्ये काय होतं, जनरली फ्लक्च्युएशन्स होतात डेट्समध्ये. काही वेळेस 10-15 दिवस आधी नंतर थोडेसे चेंजेस होतात. आता नेटचा पण पेपर मागे थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे तो पोस्टपोन झाला. तर असे चेंजेस थोडेसे होत असतात. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अलर्ट राहायचं थोडंसं. तर एक्झामिनेशन केव्हा आहे, फॉर्मचे नोटिफिकेशन केव्हा निघतात, या गोष्टींविषयी थोडंसं तुम्ही चौकस राहायला पाहिजे. तर ही जी माहिती आहे ही लक्षात ठेवा व्यवस्थित. थँक्यू ऑल.